प्लास्टिक पाईपपासून बनवले गणकयंत्र. खामगावच्या शिक्षकाचा अनोखा उपक्रम. एकही विद्यार्थी गणितात मागे राहणार नाही. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक राजेश कोगदे यांनी आपल्या वर्गातील एकही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये याकरिता चक्क गणकयंत्र बनविले आहे. विशेष म्हणजे हे गणकयंत्र केवळ प्लास्टिक पाईपपासून बनविलेले आहे. या गणकयंत्रासाठी कोणतीही बॅटरी किंवा इलेक्ट्रिकची गरज नाही. या गणकयंत्रावर विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची उत्तरे पडताळून पाहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात अजिबात आवड नाही त्या विद्यार्थ्यांना खेळातून गणित शिकत असल्याने गणित विषयात आवड निर्माण होत आहे. शिक्षक कोगदे यांच्या वर्गात 38 मुले असून सर्व मुले गणितात प्रगत आहेत. एकही विद्यार्थी गणित विषयात मागे नाही. हे गणकयंत्र शिक्षकासारखे कार्य करते. उत्तर चूक असेल तर उत्तर चूक असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देत असल्याचा दावा या शिक्षकाने केला आहे. शिवाय यामुळे एकही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू शकत नाही. 3 + 5 3 4 8 शाबाश. 7 - 2 -2 5 विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटू नये. त्यांना गणित विषयामध्ये आवड निर्माण व्हावी आणि माझ्या वर्गातील कोणताही विद्यार्थी हा गणित विषयामध्ये अप्रगत राहू नये, मला गणित जमत नाही अशी भावना त्याच्या मनामध्ये राहू नये या उद्देशानं मी हे गणकयंत्र तयार केलेलं आहे. या गणकयंत्राच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याला गणित विषयामध्ये अतिशय अजिबात आवड नाही तो विद्यार्थीसुद्धा अगदी हसत खेळत बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या क्रिया करू लागला आणि अभिमानानं सांगावेसे वाटते की आज माझ्या वर्गातील एकही विद्यार्थी गणित विषयात अप्रगत नाही. अशा प्रकारच्या साधनांचा जर आपण वापर केला तर कोणताही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू शकत नाही. या ठिकाणी हे जे गणकयंत्र तयार केलेलं आहे या गणकयंत्राच्या माध्यमातून कुठलीही क्रिया या ठिकाणी होऊ शकते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी 6चा पाईप घेतलेला आहे आणि 9चा पाईप घेतलेला आहे. तर या ठिकाणी तीनही क्रिया एकाच पाईपमध्ये घडतात. या ठिकाणी बघा 9 + 6 15, 9 - 6 3, 9 × 6 54. कुठलीही क्रिया या ठिकाणी होत आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण. समजा या ठिकाणी मी हा 7चा पाईप घेतला आणि हा एक मी 4चा पाईप घेतला. बघा या ठिकाणी 4 - 7 ही क्रिया होत नाही. ही विद्यार्थ्याला इथं लगेच लक्षात येते. हे गणकयंत्रसुद्धा सांगते की ही क्रिया होत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला तो सुद्धा संबोधच स्पष्ट होते की छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही. पुढे बघा 4 × 7 28, 4 + 7 11. अशा प्रकारे या सर्व गणकयंत्राच्या माध्यमातून विद्यार्थी बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या सर्व क्रिया करतात.